दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना दैवी शक्ती मिळाली आहे, सर्व बाबींमध्ये ते सर्वगुण संपन्न आहेत असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देवाभाऊ पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये म्हटलंय। तर याच कार्यक्रमामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावरती निशाणा साधलाय। मी असा एक मुख्यमंत्री पाहिलाय जो पेन काढायचा आणि निवेदनावरती खुणा करायचा, मात्र देवेंद्र फडणवीस हे पेन काढून 60 कोटी निधीच्या पॅसेजवरती सही करतात असं म्हणत त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं। हे तर नक्कीच आहे की ह्या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळाली। तर एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात। म्हणजे तो संघटकीय असतो, तो राज्यकर्ताही असतो, तो मित्रही असतो, तो वाचतोही प्रचंड, तो लिहितोही प्रचंड, तो कुटुंबवत्सल आहे। आपल्या एक एक कुटुंब सदस्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना लक्षात ठेवून तो अभिनंदन सांत्वन करत असतो। असं एका माणसाचं मला आवड असते। मी एक मुख्यमंत्री असे पाहिले, मी नाव न घेता जरी वर्णन केलं तरी तुम्हाला कळेल की त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेल्यानंतर ते पहिलं पेन काढायचे, मग ते उघडायचे, मग ते निवेदन वाचायचे, अशा काही खुणा करायचे। मला वाटायचं की आपलं निवेदन खूप व्यवस्थित वाचतायत, खुणा करतायत, आता ते लगेच काम करावे लागतील, मग ते पेन बंद करायचे, ते पुन्हा खिशाला लावायचे आणि असं म्हणायचं की मी नंतर सांगतो तुला। असं चालून तर 100 पैकी 99 लोकांना सांगितलं, लगेच सांगू नका कोण नाव द्यायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।